व्हॉइस ऑफ तला अर्थातच कुडे गावचे आमचे खास मित्र अर्थातच अजित सर यांच्याकडे. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय जसवली बागमंडला क्रिकेट संघटना, जसवली बागमंडला प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा रणसंग्राम. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. डुवाडा मॅच आपल्या समोर आले आहेत. करो या मरो ही स्थिती. आता सध्याच्या घडीला एक बाजूला कोंडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मारळ. एक मिनिट अजित सर. हां मला वाटतं षटकारसाठी ते 500 सोहम याच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. कोणाच्या माध्यमातून? रामाने बंधू यांच्याकडून एका षटकारासाठी सोहमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होता. परत प्रतीक यांच्याकडून 200 रुपये होतं. हां ऋतिक चिमन यांच्याकडून सुद्धा 200. ठीक आहे चला सोहम यांनी यायचं आहे आणि ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. येस वेलकम बॅक. पहिले षटक हाताळण्याकरिता स्मिथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी शरीराचा वेध अगदी जर आपण पाहिलं तर मात्र सरळ चेंडू पायांवरती आदळला आणि निर्धावच्या साह्यानं डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. नॉकआउट स्टेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉप 6 मध्ये प्रवेश करणारा संघ आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. कारण आता सर एक मिनिट. रामाने बंधू संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सोहम नक्कीच शेवटच्या चेंडूवर मला वाटतं त्यांनी षटकार मारला आणि त्या षटकाराने कुठेतरी मॅच मध्ये आणला. सोहम काय म्हणशील ह्या मॅच बद्दल? ड्यू अँड डाय. मला वाटतं परिस्थिती अशी होती की 3 षटकामध्ये मला वाटतं काहीतरी 23 की 24 धावा झाल्या होत्या. काय म्हणशील शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केलीस, एक दडपण होतं, काय म्हणशील ही मॅच तुझ्यासाठी? नक्कीच चांगली मॅच झाली पण रोशनने आम्हाला सुरुवात करून दिलेली. त्यानंतर आम्हाला सोपं झालं खेळण्यासाठी आणि संघ मालकाने मला विश्वास दाखवून माझ्यावर विश्वास ठेवलेला. त्या विश्वासाला मी पूर्णपणे हे झालोय, पूर्ण गेलो मी. नक्की सोहम याच्यावर एक जिम्मेदारी होती. कहते ना जिम्मेदारी कैसी चीज आहे ती नाही लिही जाती. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन अप्रतिम फलंदाजी केली आहे ती म्हणजेच सोहम यांनी. बेस्ट ऑफ लक पुढील मॅच साठी. अजित सर. थँक्यू. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता अगदी एक नारी सोपे वारे आपण म्हणतोय ना, ज्या प्रकारचा महिलांचा सहकार्य देखील तितकाच लाभला आहे आम्हा संपूर्ण स्पर्धेकरिता. सो अन्वी उमेश धामणे अगदी जसवली बागमंडला विभाग संस्थापक विद्यमान अध्यक्ष उमेशदादा धामणे यांच्या पत्नी देखील आपल्याला आज या स्पर्धेच्या दरम्यान येताना पाहायला मिळत आहेत. सो विशाखा विजय कांबळे अर्थातच या जसवली बागमंडला विभाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय कांबळे दादा यांच्या देखील पत्नी आज या स्पर्धेकरिता येताना पाहायला मिळत आहेत. वैष्णवी विजय कांबळे, वरद विजय कांबळे आणि आर्या अमित पवार ज्या अमितदादांच्या पत्नी आहेत त्या देखील आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आल्या आहेत. आणि आरोही अमित पवार या देखील आल्या आहेत. आणि सो आशिका सुजित टाकले या देखील या स्पर्धेकरिता आल्या आहेत. अगदी नारी शक्तीचा जो पाठिंबा आपण सातत्यानं कोणत्याही कार्यामध्ये पाहिला, आज त्या महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आहेत. त्यांचं देखील आपण जसवली बागमंडला विभागामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. लेट्स प्ले. अगदी जाऊयात नाव बॅक टू क्रिकेट. 1.0चा खेळ संपलाय तर रणसंख्या 9 धावा 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अवधूत गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम धारिवलीचा अपकमिंग गोलंदाज. चला अवधूत.
अवधूत आपण घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. बघा प्रथम 11 कोंडे हरमेश दादा, आपण वेळ घेऊ नका. बघा 10 वाजलेत. येस लेट्स प्ले व्हेरी फर्स्ट बॉल. अवधूत अवधूत गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयास. अगदी आपण पाहिलं तर समोरून चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र सटीक लाईन आणि लेंथवरती पाहायला मिळाला. बॅटच्या आउटसाईड यायची येताना पाहायला मिळाली. आणि चला यानंतर आपण लगेचच क्वालिफाय जिथे मात्र नवशक्ती बापवण आणि त्याच्या अगेन्स्ट अरोई वैष्णवी 11 या दोन संघानं रेडी राहायचं आहेत, सज्ज व्हायचं आहेत. हा इनिंग ब्रेकमध्ये लगेचच यायचं आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. दोन्ही संघ आरोई वैष्णवी 11 आणि नवशक्ती क्रिकेट संघ बापवन. चला चला मामा, आपण इथपर डगआउटमध्ये आहात आणि डगआउटमधून प्रोत्साहन करताय. हरमेश दादा आपल्यास विनंती करतोय. चला हरमेश दादा. अवधूत गोलंदाजी मार्कवरती समोर जर आपण पाहिलं समीर आहेत. आणखीन एक यावेळेस पंच वळतायत. अगदी जवळजवळ 10 वाजलेत आणि बरोबर 10च्या सुमारामध्ये कवायत करतायत हंपस देखील. आणि व्हाईट बॉल अतिरिक्त धावा फलकावरती वधारती आहे. रणसंख्या 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अवधूत पुढचा बॉल. यावेळेस मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर अगदी जमिनीलगतचा चेंडू आनंदविद्या कार्पेट्स त्या ग्रासच्या साहाय्याने खेळला झाला. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावा निश्चितच परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. रणसंख्या सातत्याने वधारत आहेत. 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा मानस बनवला होता, परंतु अपयशाची थाप पाठीवरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा अवधूत चमकतायत. अवधूत आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. चतुर आणि चाणक्य गोलंदाज अवधूत आहेत. सध्याच्या घडीला अवधूत इन फॉर्म. संघाकडे खेळत असताना त्या गोलंदाजी ज्यावेळेस करतात ना त्यावेळेस कुठेतरी दडपण त्यांच्या अंगावरती येत असतं, परंतु आता सध्याच्या घडीला प्रथम 11 कोंडे या संघामध्ये खेळत आहेत आणि आपलं वर्चस्व दाखवतात. समोर अगदी पुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आहेत तैनात, जिथे मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र अवघी आणि अवघी 1 धाव अधोरेखित होती आहेत आणि रणसंख्या 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स. चला अवधूत जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. हरमेश दादा. आणखीन एकदा पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने देखील खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जास्तीचा बॉल बॅटला ब्रश होतोय, परंतु मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवतोय अवधूत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. मॅन फ्रॉम धारिवली गावाला बिलॉंग करत असताना 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या अवघ्याने अवघ्या 14 धावा आहेत. जशी मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. छोटासा हलकासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये डिझाईनचं गीत देखील ऐकूयात. तिसऱ्या स्पेलमध्ये उतरवली जातात गोलंदाजी मार्कवरती करण. आता करणच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. करणवरती दारोमदार सध्याच्या घडीला प्रथम 11 कोंडे या संघाकडून पाहायला मिळतात.
करण ओव्हर द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅच लँडमध्ये चेंडू आहेत. हरमेश दादा बॉलवरती आलेत, प्रचंड वेगानं बॉलला चेस करतायत. 2 धावा आहेत. दुहेरीच्या सायन रणसंख्या हलत्या ठेवतायत, बोलत्या ठेवतायत, चालत्या ठेवतायत आणि स्कोर कार्ड 16 धावा पलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रगती पथावरती करण इन ऍक्शन आहेत. गोलंदाजी मार्कवरती समोर मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित केलं आहेत. यावेळेस देखील जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. मी सकाळी देखील म्हटलं या मैदानाचं 3 सत्र आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ आणि त्यानंतर रात्रीचं सत्र जर आपण पाहिलं ना तर वेगळं आहे. रात्रीच्या सत्रामध्ये धावा डिपेंड्स करणं इतकंच कठीण जातं ना की बॅटिंग करत असताना तो स्कोर थोडासा मंदावताना पाहायला मिळतात. आणि या पिचवरती, या विकेटवरती रात्रीच्या सत्रामध्ये धावा चेस बऱ्याच वेळा होत नसताना पाहिलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ करायचा आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचे विकेट लगावण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने चेंडू हाताळला, स्विंग अँड मिस. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला, निर्धाव. अवघ्या आणि अवघ्या रणसंख्या आपण पाहिली तर 17 धावा पलकावरती आहेत. पुढचा बॉल. आणखीन एकदा बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत डीप मध्ये, प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. 2 धावा आहेत, 2 धावा आहेत, 2 धावा आहेत. दुहेरीच्या सायन रणसंख्या 19 रन्स. सोनिया मारळ आणि त्याच्या साथीनं त्याच्या विपक्षी खेळताना पाहायला मिळते संघ. अगदी प्रथम 11 कोंडे. अगदी आपण जर पाहिलं तर मात्र प्रथम 11 कोंडे संघाचे संघमालक देखील आले आहेत. त्याने दर्शवले आहेत, त्याने देखील सांगितले आहेत की आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला जिंकायचं आहे. तो कान मंत्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन सध्याच्या घडीला ती स्ट्रॅटेजी. यावेळी लोअर पुलटा चेंडू भिंगरी चपरास लगावण्याचा प्रयत्न, मात्र बॅकशीट हाईट फॅक्टरचा नो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता प्रीहिट. रणसंख्या 21 धावा पलकावरती आहेत. 21 धावा पलकावरती लगावल्या जात आहेत. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती रवाना होत आहेत. अगदी जमिनी लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुलरलेन बॉल सरळ पुन्हा एकदा प्रचंड वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावल्यात. सातत्यानं करण कमबॅक दर्शवत आहेत आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातो त्यावेळेस तुमची ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध आणि त्यानंतर प्रसिद्धी. आडवा बॅटनं यावेळेस जरी झाला असेल आम्हाला उशीर, मात्र आमचं फटके असतील पद्धतशीर. ठोकलाय दर्जेदार सिक्सर. तीन पूर्णांक शून्यचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या 27. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी शेवटचं षटक हाताळण्याकरिता हाणामारीचा स्लॉगर स्वतःकडे जबाबदारी स्वीकारली आहे. ॲज अ कर्णधार संघाचा संघनायक हरमेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर जर आपण पाहिलं तर बॅटर आहेत समीर आणि योगेश. यस, पहिला बॉल जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल. लोअर पुलटा चेंडू आडवा बॅटनं यावेळेस अक्रॉस द लाईननं खेळला.
खेळाडू प्रचंड वेगानं बॉलवरती देखील आलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन करिता डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचते आहेत 29. 29 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक स्विंग अँड मिस, अगदी इन स्विंग पाहायला मिळाला, जिथे मात्र उजव्या एसटीचा लगतचा चेंडू सरळ आतमध्ये आला, आतमध्ये वळण घेतला आणि त्यानंतर निर्धावची सांगता पाहायला मिळते. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक हार जिथे ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवीतील लाख वादळे उजळून सिद्ध व्हायचंय पुन्हा. आता सिद्ध व्हायचंय त्याकरिता तुम्हाला प्रसिद्धी देखील तितकीच महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आज हा आपला खेळ डे नाईटचा फॉर्मॅट, आणि त्या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये अगदी जर आपण पाहिलं घड्याळाचा विचार केला तर 10:03 झाल्यात. आणि बरोबर आज खऱ्या अर्थानं 14 फेब्रुवारी आणि व्हॅलेंटाईन डे, खऱ्या अर्थानं तो दिवस आपण साजरा न करता आज या मैदानाच्या आतमध्ये आलोय. कारण प्रत्येक क्रिकेट खेळाडूंचं, जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांचं स्वप्न असतं की आम्हाला व्हॅलेंटाईन डे पेक्षा आमचं क्रिकेट महत्त्वाचं आहे, आणि ते क्रिकेटसाठी वेळ दिला आहेत, आणि ते वेळ सध्याच्या घडीला तुम्हाला कुठपर्यंत पोहोचवणार आहेत याची देखील चर्चा तितकीशी रंगणार आहेत. यावेळेस लॉंग लेग मध्ये प्रोटेक्शन आहेत, जिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अवघी आणि अवघी एक धाव मारळ संघ सध्याच्या घडीला कुठेतरी संयमी खेळ करताना पाहायला मिळतात. तीन 3.4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर यावेळी बिग हिट लगवल्या मिस टायमिंग स्ट्रोक आहेत, डीपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. आता मिळतंय विकेट. अचूक सॉन्ग. खऱ्या अर्थानं आता प्रथम 11 कोंडेचे संघमालक सुजल दादा आता एकच म्हणत असतील, वाहू दे खर्च, मी आहे सरपंच. आता सध्याच्या घडीला अगदी प्रथम 11 कोंडे सेलिब्रेशन करतोय. भावेशनं जर षटकार लगावला, मोनीस भाई 200 रुपये, भावेशनं षटकार लगावला तर मोनीश भाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं रोख नक्कीच इनाम दिला जाईल. आता भावेश करिता देखील सुवर्ण संधी आहेत, आणि प्रथम 11 कोंडे संघाचं प्रेक्षक वर्ग आहेत ना, ते देखील सांगतात. आता हरमेश, तुला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कामगिरी करायची आहे, बाकी काय असेल ते नंतर पाहायचं आहे, परंतु सध्याच्या घडीला आम्हाला जिंकायचं आहे. आपल्या संघाला जिंकायचं आहे. दुसऱ्या बाजूला मारळ देखील सांगतोय आम्ही देखील जिंकण्याकरिता आलोय. आमचा संघ, आमच्या गावाचा नाव आज आम्हाला देखील करायचं आहे. समोर फोर्स केला खेळाडू आहेत, अगदी शक्ती आणि युक्तीचा केलाय मेळ, आणि या बॉलवरती फलंदाजानं खेळलाय अप्रतिम दर्जाचा खेळ, सिक्सर. तीही ताकद, आज ही संपूर्ण मुंबई खाली करण्याची जबाबदारी
एका रात्रीमध्ये संपूर्ण मुंबई खाली करण्याची जबाबदारी आज कोकणकर ठेवतोय. मग गणपती सण असेल, शिमगा महोत्सव असेल आणि कोणताही सण असेल, चाकरमणी सातत्याने निघत असतात. आज चाहूल लागल्या शिमगा महोत्सवाची. शिमगा महोत्सव अगदी पुढच्या महिन्यामध्ये येतोय आणि त्याची चाहूल आज डीजे यांच्या माध्यमातून ताजी करताना पाहायला मिळतात. मी मगाशी देखील म्हटलं ना की राज कमाल का गीत बजा रहे आज. चला आपण टॉस करतोय. आरोही वैष्णवी 11 आणि नवशक्ती क्रिकेट संघ बापवन. चला या आपण नवशक्ती क्रिकेट संघ बापवन आणि आरोही वैष्णवी 11. नैनेश या आपण नैनेश आणि नवशक्ती अनिश दादा. हॅलो हॅलो यस रामवाडी. हॅलो हॅलो रामवाडी मुळेचे अध्यक्ष रवींद्र पवार साहेब इथे आगमन झाले, तर त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. त्यांचा इथे सत्कार होणार आहे, तर कृपया इथे यायचं आहे. तेजुदा शिक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज मारळ मारळ गोलंदाज अतिरिक्त खेळाडू पाठवा. मारळ साहिल गोलंदाजी मार्कवरती आलात आणि समोर जर आपण पाहिलं तर मात्र अगदी गत वर्ष जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः त्याच्या नावी राहिल्यात. अर्थातच जसवली बाग मंडला विभाग प्रीमियर लीग बेट्स बॅट्समन हा किताब ज्या खेळाडूंना भूषवला आहे हरमेश आणि त्याच्या साथीनं अगदी धारिवलीची आणबान शान खतरो की घंटी बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. यावेळी सफल 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 होऊन खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर मात्र हॅलो हॅलो चेक. अगदी बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न हरमेश. पहिला बॉल अगदी श्री गणेश होताना पाहायला मिळतात, एकदा वर्जित होताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय, फक्त दिशा दिली आहेत. प्रचंड आउटफील्ड फास्ट आहेत. बॉल 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 नाही 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 थांबणार. अगदी शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललाय, चेंडूला आतमध्ये ढकललायत आणि हे पट्स महत्वाचे आहेत. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आता 4 धाबा फलकावरती आहेत. यावेळेस बॅटच्या रनर मध्ये आलाय, टायमिंग प्रॉपर सोडलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रचंड वेगाने येत आहेत. पुण्याचे बाप्पा दगडूशेठ बॉल न घेतली थेट बाउंड्री लाईनची भेट. 4
बंटी बांद्रे यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले आहेत तर 500 रुपयाचा रोख नगद इनाम दिला जाईल. वेद निवाते, आता पतू हार्मेश शिगवण जर 6 लगावला तर अमोल शिगवण 200 रुपये प्रत्येक षटकारामागं. अमोल शिगवण यांच्या माध्यमातून हार्मेश करिता 200 रुपये आणि बंटी दादा बांद्रे यांच्या माध्यमातून 3 षटकार लगावले तर वेद निवाते काय 500 रुपयाचा रोख नगद इनाम दिला जाईल. यावेळेस थर्ड मॅन आहेत जिथे मात्र 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या 10 धाबा आहेत. एक बाजूला मारळ संघ आहेत, दुसऱ्या बाजूला प्रथम 11 कोंडे आहेत. दोन्ही संघ नॉकआउट स्टेज आहेत. आरोही पवार प्रत्येक षटकारामागे बंटी बांद्रे करिता 500 रुपये. यस, आता भाचीने देखील पैसे आणलेच वाटतं. हॅलो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वसई विरार म्हटलं की त्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतं. ते आमचे मार्गदर्शक, त्यांच्या माध्यमातून देखील अनेक शिकण्यासारखं बरंच काय. कोपरी गावाचा आवाज अर्थातच धनंजय पाटील ते देखील या स्पर्धेच्या दरम्यान आले. तर आपलं देखील सहर्ष स्वागत, आपलं देखील मनपूर्वक आभार. आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. हॅलो. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. वैष्णव 11 वर्सेस बापवन ब टॉस करतील रामवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पवार साहेब. या तुम्ही. यावेळेस देखील सफल झाले. बॅकफुटला जाऊन कट केलाय, दिशा दिल्या, मनगटाच्या साह्यानं खेळलाय. मनगटामध्ये आहेत जोर आणि खेळलाय हा कडकवाला 4 चौकार. आपण एक सत्कार करतोय श्री रामवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पवार साहेब यांचा. त्यांचा सत्कार करतील अंकुश रामाने. चला, आरोही पवार लाडकी भाची अगदी बंटी बांद्रे यांच्याकरिता प्रत्येक षटकारामाग 500 रुपये बक्षिसांची कैरात होते बंटी करिता. आणि हरमेश अमोल शिगवण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामाग 200 रुपये. रणसंख्या 17 धावा फलकावरती 1.0 खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. अगदी रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र टार्गेट सेट केलं गेलं होतं. एकोणचाळीस धावांचा टार्गेट आहे, 39 धावांचं आव्हान आहे आणि 39 धावांचं टार्गेट सेट करत असताना एका बाजूला पाठलाग आहे आणि दुसऱ्या बाजूला बचाव आहेत. दोन्ही संघ संघर्ष करतायत. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळतात टीम प्रथम 11 कोंडे आणि दुसऱ्या बाजूला आहेत मारळ. पराग गोलंदाजी मार्क वरती आलेत दुसऱ्या स्पेल मध्ये. समोर हॅलो. तसेच आपल्या संघटनेसाठी रवींद्र पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद साहेब. यस, बंटी करिता आरोही पवार लाडके भाचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख नक्की इनाम दिला जाईल. बंटी यावेळेस फोर्स केलाय, समोरच्या दिशेने ऑन साईडला उडवलाय. खेळाडू आहेत मिड विकेटला डीप मध्ये तैनात, जिथे मात्र बॉलला येत आहेत, चेस करतायत आणि फेक देखील करतायत. बॉलची फेक करतायत, अचूक फेक राहिली आहेत आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. टार्गेट आहेत 39 धाव संख्येचं आणि त्या यस नारंगी गावचा बुलंद आवाज धनंजय पाटील सर यावेळेस बॅकच्या रडार मध्ये आलाय, बंटीच्या रडार मध्ये आलाय, परंतु फटका मिस टायमिंग ठरलाय आणि बंटी बॅक टू द डगआउट गॉन. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या.
चिराग सर्वाधिक वर्णी लगावणारा खेळाडू. अर्थातच प्रथम 11 कोंडे या संघांमध्ये सर्वाधिक वर्णी लगावणारा खेळाडू चिराग मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत धनंजय पाटील यांचा मुख्य सन्मान, जिथे मात्र कोपरीचा आवाज, द व्हॉइस ऑफ कोपरी, या वसई विरार नगरीमध्ये सातत्यानं आपल्याला हवा असा वाटणारा आवाज. अर्थातच धनंजय पाटील यांचा देखील आपण सन्मान. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, 19 रन्स. आणि जर आपण पाहिलं तर मात्र 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःला सिद्ध करायचे आहेत आणि त्यानंतर प्रसिद्धी. ओहो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी आहेत, शरीरापासून दूर ठेवले आहेत. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22. यावेळेस हपामपूल आपाम झाक करण्याचा प्रयत्न हलक्यातनं फक्त स्मॅच केलायत. खेळाडू आहेत पॉइंटला, जिथे मात्र एक धाव अर्जित होत्यात. एकेरीच्या 6 रणसंख्या सातत्यानं वधारतात. 22 धावा 22. 22 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 22. आणखीन एकदा पंच वळतायत, आपल्या दिशेनं कळवत आहेत. व्हाईट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं. समीकरण इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 15 चेंडू आहेत आणि 16 धावा आहेत. यावेळेस हलक्यातनं इनसाइड आउट खेळलाय. खेळाडू आहेत लॉंग ऑफला डीप मध्ये तैनात, जिथे मात्र एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटत आहेत. 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. दुहेरीच्या 6 रणसंख्या वधारत आहेत. रणसंख्या वधारत असताना फलकावरती धाबा 25 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुढची मॅच येईल. पुढच्या मॅच मध्ये देखील धनंजय पाटील सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. जाऊ दिलंय अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारत्यात. रणसंख्या 26 26 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बाजूला मारळ आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रथम. यावेळेस हा पंपूल वेट अँड वॉच जाग्यावरून खडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय. 2 धाबा रनिंग बिटवीन द विकेट. लाजबाब आहेत. नाईटचं सत्र सुरू आहे. नाईटच्या सत्रामध्ये हवा मंदावत आहेत आणि त्या अनुषंगानं तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं नाही आहे. सध्याच्या घडीला डबल आणि सिंगलला तितकंच प्राधान्य देणं गरजेचं आहे. रणसंख्या 28 28 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. शरीराचा वेध आता इन स्विंग पाहायला मिळाला. अगदी लेग स्टिक म्हणून येत असताना जिथे मात्र शरीराचा वेध घेतलाय. हंप सिग्नल आपण पाहतोय. जो सिग्नल पंच देतील तो स्वीकारायचा आहे. खेळाडू इट्स आउट. मोठा विकेट, अगदी प्राइसलेस विकेट. चिराग मैदानाच्या बाहेर. डिपार्ट्स गॉन. पाहिला ना सेलिब्रेशनच्या सुरुवात. अगदी खऱ्या अर्थानं विजयाकरिता आता येणारे 12 चेंडू आहेत. 11 धावा आहेत. हे समीकरण, हे इक्वेशन आपल्या समोर अगदी DBN लाईव्ह टेलिकास्ट आपल्या समोर पोहोचवते आहेत. संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जे की DBN लाईव्ह जर आपण पाहिलं तर मात्र त्या वानखेडे स्टेडियमवरती जाऊन देखील आपल्या नावाची छाप
हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहेत. अगदी बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार. आणखीन एक कलात्मकतेचा आविष्कार. चौकार. अगदी तंत्र शुद्ध करणाऱ्या गीत डीजेच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतात. आता समीकरण इक्वेशन 32 धावा फलकावरती लगावले जातात. समोरच्या दिशेनं अगदी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला जिथे मात्र पॉइंटला खेळाडू आहेत तैनात. दुसऱ्या धावेसाठी पलट आहेत. जीवांची अखंडता करतात कारण नॉकआउट स्टेज आहेत. नॉकआउट स्टेज आहेत. करो या मरो ही स्थिती आहेत. प्रत्येकाला आपलं मैदानाच्या आतमध्ये असणं आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये समाविष्ट असणं हे गरजेचं आहे आणि ती कामगिरी सध्याच्या घडीला दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. आता विजयाकरिता येणारे 10 चेंडू आहेत आणि 5 धावा आहेत. 10 मध्ये बनवायचे आहेत 5. यावेळेस समोरच्या दिशेनं आपण पाहिलं तर मात्र टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध न घेता नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आहेत. निर्धावची सांगता पाहायला मिळतात जिथे मात्र आता येणारे 9 चेंडू आहेत आणि 10 धावा आहेत. हे इक्वेशन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. जसवली बागमंडला विभाग समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. हलक्यानं फक्त स्टिअर केला आहे. 1 धाव अर्जित होत्यात. एकेरीच्या साड्या रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचते आहेत 35. 35 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर मात्र इक्वेशन समीकरण 2 धावा आहेत. यस 4 धावांची नितांत गरज आहेत. समोरच्या दिशेनं यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. आता मैदानाच्या आतमध्ये मारळ संघ देखील म्हणतायत आता की बाबा तुझा झेल आहे आणि तो झेल तुला कॅरी करणं गरजेचं आहे आणि तो झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि शिवनदान मिळालाय. शिवनदान मिळालाय. आता मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील आणखीन एक तो स्ट्रोक तो सिलेक्शन. यावेळेस अगदी काय घडतंय मैदानावरती 2 धावा अर्जित होत आहेत आणि मारळ संघ कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला मिळतात. सामना फिनिश सामना जिंकला टीम. जर आपण पाहिलं तर मात्र प्रथम 11 कोंडेनं आणि या विजयाची मोहर देखील लगावली गेला. या मॅचचा हिरो या मॅच मधील गेम चेंजर खेळाडू जिकडे तिकडे